नमस्कार मित्रांनो, SB रिसर्च किड्समध्ये तुमचे स्वागत आहे. आजची आपली गोष्ट आहे जगातला सर्वात मोठा प्रकाश कोणता? बादशहा अकबर आणि बिरबल यांच्यातील हा रंजक संवाद नक्की ऐका. एके दिवशी बादशहा अकबर आपल्या भव्य दरबारात बसले होते. त्यांच्या मनात अचानक एक प्रश्न आला. त्यांनी सर्व दरबाऱ्यांना उद्देशून विचारले. अकबर गंभीर आवाजात म्हणाला, सांगा पाहू, या जगात सर्वात तेजस्वी आणि मोठा प्रकाश कशाचा आहे? एका दरबाराने उत्तर दिले, महाराज, अर्थातच सूर्याचा प्रकाश सर्वात मोठा आहे. दुसरा दरबारी म्हणाला, नाही महाराज, रात्रीच्या वेळी तर चंद्राचा प्रकाश सर्वात शीतल आणि मोठा असतो. कोणी दिव्याचा तर कोणी विजेचा उल्लेख केला, पण बिरबल मात्र शांत होता. अकबर बिरबलाकडे बघून म्हणाला, बिरबल, तू गप्प का? तुला काय वाटतं, सर्वात मोठा प्रकाश कोणता? बिरबल शांतपणे हसून म्हणाला, महाराज, माझ्या मते या जगात सर्वात तेजस्वी प्रकाश हा बुद्धीचा आणि ज्ञानाचा आहे. दरबारातले सर्व लोक बिरबलाकडे आश्चर्याने बघू लागले. अकबर कुतूहलाने म्हणाला, बिरबल, हे तू कसं सिद्ध करू शकतोस? सूर्य नसेल तर सर्वत्र अंधार होईल, मग बुद्धीचा प्रकाश काय कामाचा? बिरबल नम्रपणे उत्तरला, महाराज, एक उदाहरण देतो. समजा आपण एका गडद काळोख्या खोलीत आहोत, जिथे सूर्यप्रकाश नाही. तिथे एखादी वस्तू शोधायची असेल तर आपण दिवा लावतो, पण तो दिवा कुठे लावायचा, वस्तू कुठे असू शकते हे आपल्याला कोण सांगतं? ती आपली बुद्धी सांगते. डोळे असूनही जर बुद्धी नसेल तर आपल्याला समोरचा मार्ग कधीच दिसणार नाही. म्हणूनच ज्ञानाचा प्रकाश सूर्यापेक्षाही मोठा आहे, कारण तो माणसाला संकटातून मार्ग दाखवतो. बिरबलाचे हे उत्तर ऐकून अकबर थक्क झाले. अकबर कौतुकाने म्हणाले, बिरबल, तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की तुझी बुद्धीच सर्वात तेजस्वी आहे. अकबराला बिरबलाच्या उत्तराने समाधान मिळाले आणि त्यांनी बिरबलाला मौल्यवान रत्न भेट दिले. आजचा बोध: बुद्धी आणि ज्ञानाचा प्रकाश माणसाला आयुष्यातील सर्वात मोठ्या अंधारातून म्हणजे संकटातून बाहेर काढू शकतो. कशी वाटली ही गोष्ट? कमेंटमध्ये सांगा आणि SB रिसर्च किड्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.